राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले या विषयावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आहेत आणि त्याचबरोबर मनसेचे नेते अविनाश जाधव आहेत। काय सांगाल दादा, ज्या प्रकारे घडामोड सुरू आहेत, काय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला आले? मला वाटतं ज्या दिवशी वरळीला ही दोघं भाऊ एकत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच दिवसापासून मला वाटतं या कामाला सुरुवात झालेली आहे। आणि आज तुम्ही बघितलं असेल की आज ठाण्यामध्ये या जो काय या ठिकाणी प्रभाग रचनेचा या ठिकाणी हरकती सूचनेच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी हे ठेवला होता आणि ह्यालासुद्धा आज आम्ही सर्व एकत्रितरित्या, मग ते काँग्रेस असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, ह्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन या ठिकाणी ह्याला विरोध केलेला आहे। कारण तुम्ही बघितलं असेल की नवी मुंबईमध्ये कालच जनता दरबारामध्ये या ठिकाणी नवी मुंबईचा जो आराखडा त्या ठिकाणी प्रभाग रचना डिक्लेअर केली, त्यामध्ये सुद्धा स्वतः पालकमंत्री गणेश नाईकांनी आक्षेप घेतलेला आहे। ठाण्यामध्ये सुद्धा आता बघितलं असेल तुम्ही या ठिकाणी अर्ध्या अधिक BJPची मंडळी या ठिकाणी हरकती घेण्यासाठी आलेले आहेत। म्हणजे हा फक्त एकाच ह्याच्यासाठी हा संबंध खेळ चालू आहे आणि हे तुम्ही बघितलं असेल पर्दाफाश आता ह्याच्यामध्ये आम्ही केलेला आहे। पण राज ठाकरे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने एकत्र आलेले आहेत, निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत का? कारण आताही तुम्ही एकत्र दिसतात ते, तर हे लढा हा सुरू झालेलाच लढा सुरूच म्हणजे लढा आहे ना। आज आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी या ठिकाणी हा लढा उभा केलेला आहे आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी दोन भाऊ एकत्र झालेत आणि लोकांची भावना आहे आणि लोकांच्या भावनेखातर मला वाटतं हे सर्व एकत्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने हे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। महायुतीचा ज्या पद्धतीने अंतर्गत वाद सुरू आहे, गणेश नाईक काल बोलले की ठाण्यामध्ये सत्ता आणायची असेल तर रावणाचा अहंकार संपवायला पाहिजे, तर तुम्ही काय सांगाल की या दोन्ही भाऊ एकत्र आल्याने हा अहंकार संपेल किंवा अंतर्गत वाद? नक्कीच ना। या ठिकाणी आम्ही सर्वजण, सर्व विरोधी पक्ष आणि सर्व लोक एकत्र झालेलो आहोत। या महानगरपालिकेची अवस्था कशी करून ठेवलेली आहे, झाकण बदलायला सुद्धा पैसे नाहीत, अशी परिस्थिती या महानगरपालिकेने लुटून खाल्लेली आहे आणि म्हणून आता फक्त शेवटचा हात फिरवण्याचं काम चालू आहे हे प्रभाग रचनेअंतर्गत आणि तो डाव हाणून पाडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी ऑब्जेक्शन। या निवडणुकीमध्ये दोन्ही एकत्र लढले, दोन्ही भाऊ एकत्र आले, त्यामुळे मला वाटतं दोन्ही भाऊ एकत्र लढले तर होणारच ना। तुम्ही कॅल्क्युलेशन करा ना तुम्ही, आणि आम्ही सर्व एकत्रितरित्या या ठिकाणी इलेक्शनला सामोरे जाणार आहोत। दुसरीकडे अविनाश जाधव देखील आपल्याबरोबर। अविनाशजी, आत्तापर्यंत बघितलं या ठिकाणी उद्धव ठाकरे व राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले, मला असं वाटतं की दोन्ही बंधू जर एकत्र येत असतील आणि महाराष्ट्राचा काही विकास होणार असेल, जे काय मागील 3 वर्षात महाराष्ट्राची वाट लागलेली आहे ती जर स्ट्रीमलाईन होणार असेल तर मला असं वाटतं की दोघं भावांनी याच्या बाबतीतले जे काही निर्णय आहेत ते घ्यायला सुरू केले असावेत। अधिकृत पक्षाकडून आम्हाला तसं काही सांगण्यात आलं नाही, पण आम्ही ग्राउंड लेवलला आमचं काम सुरू केलं आहे। आज राजन विचारे साहेब असतील, केदार दिघे असतील, मी असेल, आमचे रवींद्र मोरे असतील, आमचे विक्रांत चव्हाण असतील, आम्ही सगळेच आज प्रभाग रचनेवर एकत्र आलेलो आहे आणि नजीकच्या काळामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी आम्ही एक ठाण्यावर दणदणीत मोठा मोर्चा काढणार आहोत, ज्यात शिवसेना असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि तो दिवस हा आमच्या प्रचाराचा पहिला दिवस असेल। पण दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत, याचा कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सगळ्यांच्या मनात महाराष्ट्र ज्या दिवशी हे दोघं भाऊ TV वर लोकांनी एकत्र पाहिले ना, त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात जेव्हा TV बघत होते प्रत्येक माणसाचे डोळे पाणावले होते। सो हे महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की बाळासाहेबांचे दोन्हीही वारस हे एकत्र यावेत आणि महाराष्ट्राचा काहीतरी विकास व्हावा। जे या लोकांनी गुजरातच्या दावणीला आम्हाला सगळ्यांना बांधलेला आहे ना, त्यातून आम्हाला सोडावा आणि मानाने सन्मानाने हा महाराष्ट्र उभा राहावा, यासाठी हे दोन भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे। पण आजची जी भेट होती कुठेतरी जागा वाटप असेल किंवा स्थानिक स्वराज्य निवडणूक की आज आम्ही सगळेच जण आम्ही या प्रभाग रचनेच्या बाबतीमध्ये इथे होतो, त्यामुळे कशा संदर्भात बैठक आहे हे बैठक झाल्याच्या नंतर आम्हाला कळेल, पण अशा बैठका ह्याच्या पुढे तुम्हाला सतत पाहायला मिळतील एवढं नक्की। दोन्ही भाऊ एकत्र आले तर कुठेतरी हा लढा तुमचा सुरू झालेला कळतो का? कारण सगळेच कार्यकर्ते कळतंय, ते महाराष्ट्राला कळतंय, त्या दोन भावांना कळत नसेल का? प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि योग्य वेळी त्याच्या बाबतीतलं तुम्हाला उत्तर मिळेल। महायुतीचा आता अंतर्गत वाद म्हणजे गणेश नाईक आता कालच ते इकडे बोलले की ठाण्याचा अहंकार संपवायचा असेल तर इकडच्या रावणाचा अहंकार, नाईक जे बोलतात ते खरं बोलतात।
आणि जर खरंच रावणाचा अंत करायचा असेल तर त्यांनीही आमच्यासोबत यावे आणि रावणाचा अंत करावा असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने आता जर मी वरती प्रभाग रचनेच्या याच्यात होतो, 50% कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणजे त्यांना देखील विचारात न घेता जर ही प्रभाग रचना झाली असेल तर ती अन्यायकारी. शिवसेनेचा एक पण नव्हता. का नव्हता शिवसेनेचा एकही जण? त्यांच्या इकडे काय प्रभाग रचनेत प्रॉब्लेम नाही झाले. जर आम्हाला प्रभाग रचनेत प्रॉब्लेम वाटतोय, त्यांना वाटतंय, तर मग शिंदे गटाला पण वाटलं पाहिजे होतं की प्रभाग रचनेमध्ये प्रॉब्लेम आहेत. पण त्यांना कुठेही प्रभाग रचनेमध्ये प्रॉब्लेम वाटला नाही. याचा अर्थ त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे प्रभाग रचना केलेली आहे आणि ती प्रभाग रचना ही ठाण्याच्या हिताची नाही. त्याचा आम्ही विरोध करणार, त्याच्या विरोधात मोर्चा काढणार आणि लोकांमध्ये जाऊन लोकांना पटवून देणार की हे तुम्हाला फसवतात. ठाकरे आणि आता मनसे एकत्र ठाण्यामध्ये लढा देण्यासाठी तयार आहात? आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. पक्ष जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करू. परंतु आत्ता जे काय ग्राउंडवर ह्या लोकांनी जो काय गुन्हेगारीचा कळस गाठलेला आहे, भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी तरी आम्ही इथं ठाण्यात एकत्र आलेलो आहोत. एकंदरीत पाहिलं गेलं तर उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आलेले आहेत. तर ठाण्यामध्ये आम्ही या ठिकाणी एकत्र असल्याची भूमिका या ठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन अथर्वसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे.